नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत मंगळवार 2 तारखेचा हवामानाचा अंदाज. कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे ते आपण आता बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपण एक गोष्ट बघूया की मुंबई, नाशिक, पुणे, ठीक आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुंबई, नाशिक या ठिकाणी आपण बघतोय तर नाशिक जिल्ह्यात 5 आपल्याला पावसाची शक्यता दाखवते. मुंबईमध्ये तर 0.1 दाखवते. पुण्यामध्ये 1.1 किंवा 1 इतकं दाखवतंय. तर चला आपण बघूया. आपला सगळ्यात अगोदर आपण बघू नाशिक जिल्हा. तर नाशिक जिल्ह्यात आपण बघणार आहोत कुठे कुठे पावसाचं वातावरण आहे. तर आता खुद्द नाशिकमध्ये 7 असं म्हणजे ढगाळ वातावरण, एक मध्यम स्वरूपाचा पाऊस असू शकतो किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये असं मालेगावमध्ये 9 7 मध्ये अशा प्रकारे असू शकतो. तर इकडे खाली बघता आपण खाली बघू शकतो. तर इथे पुणे या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. बारामतीमध्ये, अहिल्यानगरमध्ये, मुंबईचा थोडासा काहीसा पट्टा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. तर आता आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत नाशिक जिल्हा. तर नाशिक जिल्ह्यामध्ये बघू शकता. तर पेठ पेठ या ठिकाणी 8 पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर मनमाड, मालेगाव या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता. सटाणा, साक्री, ठीक आहे. तर आपल्याला बघायला मिळतंय की या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला पाऊस दिसतोय. त्याचबरोबर हे बघा तुम्ही त्र्यंबक, घोटी, जवाहर, सिन्नर या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय की मंगळवारी 5 वाजेच्या नंतर, त्याचबरोबर 6 वाजेच्या नंतरही आपल्याला ढगाळ वातावरण हे बघायला मिळतंय. निफाडमध्ये सुद्धा 6 मध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल. चांदवडला सुद्धा, मनमाड, येवला हे बघू शकता तुम्ही. तर मालेगाव, सटाणा, नामपूर, पिंपळनेर, साक्री. तर नाशिक जिल्ह्यातील या भागांमध्ये आपल्याला एवढ्या प्रकारे म्हणजे आपल्याला जे आपण जे म्हणतो की ढगाळ वातावरण हे आपल्याला बघायला मिळालंय. तर आता त्याचबरोबर आपण अहिल्यानगर बघणार आहोत. तर अहिल्यानगरमध्ये तुम्ही बघू शकता की कोपरगाव या ठिकाणी सुद्धा तुरळक प्रमाणात आहे. श्रीरामपूरला पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. लोणीला जर असं म्हणजे 1 पर्यंत म्हणजे जवळपास कमी प्रमाणामध्ये शक्यतो आभाळ हे थोडस प्रमाणामध्ये राहील. त्याचबरोबर राहुरी राहुरी या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस जास्त दाखवत नाहीये. नॉर्मली काहीतरी ढगाळ वातावरण आहे. गोंडेगाव तर पूर्णपणे कोरडं आहे. त्याचबरोबर अहिल्यानगरचा अजून आपण काही भाग बघू शकतो. तर इकडे आपण बघतोय तर देवळाली किंवा देवली म्हणतात. तर ठीक आहे, इथे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय की हलकास मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला अहिल्यानगरमध्ये सुद्धा बघायला मिळतोय. तर त्याचबरोबर आपण अजून बघू शकतो. तर अहिल्यानगरमध्ये रांजणगाव, हे बघा बघू शकतो तुम्ही की आहे वातावरण आहे, पण ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. नांदूर, तासगाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता सोनईचा प्रगती जनरल स्टोअर आहे सोनईला. इथे सोनईमध्ये आपण बघू शकतो इथे पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. राहुरीला सुद्धा जरासं ढगाळ वातावरण आहे. आणि त्याचबरोबर रांजणगाव रांजणगावला सुद्धा आपण बघितलं तर 3 4 म्हणजे हलकासा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर इकडे आपण बघू शकतो आता हा जो जुन्नरचा जो भाग आहे तोही आपण बघतो की पूर्णपणे ढगाळ आहे. हे बघा तुम्ही बघू शकता जुन्नर 30 आपल्याला दाखवते. मंचर पुण्यामध्ये मंचर, पुन्हा
हनुमानवाडी, खेड, चाकण, पिंपरी चिंचवड या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस हा थोड्याशा प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. लवसा, बरेचसे ठिकाण आहे पुण्यातले सुद्धा, तिथे सुद्धा आणि नाशिक मधले सुद्धा किंवा पेठ आहे. आपण याप्रमाणे बघू शकतो. तर मित्रांनो, पावसाचं वातावरण एवढंच म्हणावं तितकं वातावरण आपल्याला बघायला भेटतंय की कशा प्रकारे पावसाचा हा अंदाज असू शकतो. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.